नमस्कार मित्रांनो, UDAS प्लस 2026-27ची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या शाळा स्तरावरचं सगळ्यात महत्त्वाचं पोर्टल म्हणजे UDAS प्लस पोर्टल. आणि या पोर्टलवर मित्रांनो एकूण 3 सब पोर्टल आहे: स्टुडंट, स्कूल आणि टीचर. तर मित्रांनो, सगळ्यात जास्त काम आपल्याला स्टुडंट पोर्टलवर असतं. आणि शैक्षणिक सत्र 2026-27 हे सुरू झालेलं आहे. आणि आता आपल्याला तिथे इयत्ता पहिलीचे जे आपले दाखलपात्र विद्यार्थी होते त्यांना तिथे ॲड करून घ्यायचं आहे, त्यांची न्यू एंट्री करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, ती जी सुविधा असणार आहे ती सुरू झालेली आहे. आणि आपल्याला UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर अगदी सहजपणे मोबाईलवरून आपले जे विद्यार्थी असणार आहे इयत्ता पहिलीचे, त्या विद्यार्थ्यांना ॲड करता येणार आहे. तर याचा संपूर्ण सविस्तर माहितीसह डेमो आता आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, UDAS प्लस 2026-27चा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे स्टुडंट पोर्टल UDAS प्लसचं. यामध्ये आपल्याला इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी आहे त्यांची न्यू एंट्री कशा पद्धतीने करायची मोबाईलवरून अगदी सहजपणे करता येणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, UDAS प्लसचं जे स्टुडंट पोर्टल आहे त्यावर आपल्याला सुरुवातीला लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि विद्यार्थ्यांची न्यू एंट्री करण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागणार आहे किंवा काही प्रमाणपत्र लागणार आहे. तर विद्यार्थ्याचं जे जन्म प्रमाणपत्र आहे मित्रांनो ते आपल्याला सोबत ठेवायचं आहे. आणि सोबतच त्याचं आधार कार्ड जे असणार आहे ते सुद्धा सोबत लागणार आहे. त्यावरील त्या आधार कार्डची माहिती वगैरे आपल्याला तिथे टाकावी लागणार आहे. तर हे सर्व आपण मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचं घेऊन ठेवलेलं असेल. आता आपल्याला न्यू एंट्री करताना ते कामात येणार आहे. तर बघा, UDAS प्लसचं स्टुडंट पोर्टल जे आहे त्यावर मी लॉग इन करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. इथे हे जे मित्रांनो आपल्याला सत्र दिसत आहे लाल रंगामध्ये 2026-27 यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. याला आपण इथून क्लोज करून घेणार. आणि बघा, आता हे असं दिसत आहे. तर यापूर्वी मित्रांनो इथे आपल्याला प्रमोशन वगैरे कशा पद्धतीने करायचे होते, त्याला फायनलाइज कसं करायचं होतं याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. प्रत्येक अपडेट जे आहे UDAS प्लस पोर्टलची ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. तर मित्रांनो, आता आपल्याला इथे इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ॲड करण्यासाठी इथे सुविधा सुरू झालेली आहे. तर बघा, आता हे जे विद्यार्थी आपल्याला हे जे वर्ग आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसत आहे. इथे हा जो पहिला वर्ग आहे इथे 00 दिसणार आहे. आणि इथे आपण क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या साईडला आपल्याला स्क्रोल करायचं आहे. इयत्ता पहिलीमध्ये मित्रांनो आपल्याला इथे एक टॅब दिसणार आहे ॲड स्टुडंट म्हणून. तर या टॅबच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला जे इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आहे त्यांची न्यू एंट्री करून घ्यायची आहे. तर बघा, आता मी एका विद्यार्थ्यांची पूर्ण न्यू एंट्री जे आहे ते करून आपल्याला दाखवणार आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला ते करता येणार आहे. कुठेही आपल्याला जायची गरज पडणार नाही आहे. तर बघा, ॲड स्टुडंट या टॅबवर आपण क्लिक करणार. इथे क्लिक केल्याबरोबर मित्रांनो आपल्यासमोर एक फॉर्म अशा पद्धतीने इथे उघडणार आहे. आणि इथून आपल्याला ती न्यू एंट्री जी आहे ते करावी लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो बघा, हा जो फॉर्म आहे हा अशा पद्धतीने उघडणार आहे. इथे आपल्याला माहिती भरायची आहे. तर सगळ्यात अगोदर वर आपल्याला चेक आधार नंबर अवेलेबिलिटी हे जे असणार आहे इथे आपल्याला आधार क्रमांक त्या विद्यार्थ्याचा टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला एक चेकबॉक्स असणार आहे, यावर आपण क्लिक करणार. आणि त्या विद्यार्थ्याचा आधार क्रमांक जो आहे तो इथे आपल्याला एंटर करावा लागणार आहे. तर तो जो नंबर असणार आहे आधार नंबर त्या विद्यार्थ्याचा तो मी इथे ॲड करून घेतो. तर मित्रांनो, संपूर्ण लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला इयत्ता पहिलीचे जे आपले विद्यार्थी असणार आहे त्यांना आपल्याला इथे ॲड करता येणार आहे. तर बघा, संपूर्ण आधार नंबर मी टाकून घेतलेला आहे. आणि मित्रांनो बघा, संपूर्ण आधार नंबर टाकल्याबरोबर तिथे जर तो नंबर बरोबर असेल तर आपल्यासमोर मित्रांनो तिथे हिरवा राईट मार्क जो आहे तो येणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, हे आपलं झालेलं आहे. आता आपल्याला इथे जनरल प्रोफाईल म्हणून असणार आहे. 3 प्रोफाईलमध्ये आपल्याला ही माहिती भरावी लागणार आहे. तर फर्स्ट नेम इथे आपल्याला संपूर्ण त्या विद्यार्थ्याचं मित्रांनो नाव टाकून घ्यायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम म्हणजे संपूर्ण त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला अगदी काळजीपूर्वक टाकून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला त्या विद्यार्थ्याचं नाव टाकताना अगदी काळजीपूर्वक त्या विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. तर ते सुद्धा मी टाकून घेतो. तर मित्रांनो बघा, इथे त्या विद्यार्थ्याचं नाव आपण अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. मोबाईलवरून सर्व हे काम आपण करत आहोत. त्यानंतर जेंडर जे आहे बाजूला ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मेल फिमेल जे काही असेल ते, तर ते मी सिलेक्ट करून घेतलं. आणि प्रत्येक माहिती भरल्यानंतर मित्रांनो बघा, इथे एक राईट मार्क येत जाणार आहे ती माहिती भरल्याचा हिरव्या रंगामध्ये. तर त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ जे आहे मित्रांनो ती आपल्याला टाकायची आहे. त्यासाठी मित्रांनो इथे एक कॅलेंडरचं चिन्ह असणार आहे छोटंसं, यावर आपण क्लिक करणार. तिथे एक कॅलेंडर ओपन होणार आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. कॅलेंडर ओपन झालेलं आहे. आता इथून आपल्याला हे जे वर्ष आहे 2026 यावर आपण क्लिक करणार. इथे संपूर्ण वर्ष दिसणार आहे.
जे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी दाखलपात्र आहे ते विद्यार्थी 2020चे असणार आहे जवळपास. तर इथून मी अगोदर 2020 सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर मित्रांनो बघा आता त्या वर्षाचे महिने आलेले आहेत. तो विद्यार्थी कोणत्या महिन्यातला जन्म आहे तो महिना इथून सिलेक्ट करणार मी. तर ऑक्टोबरचा आहे आणि इथून आता इथे तारीख सिलेक्ट करायची आहे. तर बघा संपूर्ण जे दिनांक असणार आहे त्याची जन्मदिनांक अशा पद्धतीने आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यावी लागणार आहे मित्रांनो. अगदी सोप्या पद्धतीने ते होणार आहे. त्यानंतर मित्रांनो खाली मदर नेम म्हणून असणार आहे. इथे त्या विद्यार्थ्याचं जे आई असणार आहे त्या विद्यार्थ्याची त्याच्या आईचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर बाजूला मित्रांनो आपल्याला इथे फादर नेम म्हणून आहे. तर त्याच्या वडिलाचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. तर ते सुद्धा मी टाकून घेतो. त्यानंतर गार्डियन नेम म्हणून आहे. तर इथे मित्रांनो त्यांचे पालक वगैरे असतील कोणी त्यांचं टाकून घ्यायचं आहे. आता इथे आधार नंबर जो आहे त्या विद्यार्थ्याचा तो टाकून घ्यायचा आहे. तर आधार नंबर परत आपल्याला इथे टाकावा लागणार आहे. तर तो सुद्धा मी इथे टाकून घेतो. तर मित्रांनो बघा परत आपण इथे आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण अवेलेबिलिटी जे पाहिली होती आधारची तिथे क्रमांक टाकला होता आणि आता खाली इथे प्रॉपर तिथे आधार क्रमांक आपण टाकलेला आहे. इथे गार्डियन नेम टाकलं नाही तरी चालणार आहे कारण आपण आईवडिलाचं नाव तिथे टाकलेलं आहे. तो जर विद्यार्थी कोणाकडे शिकत असेल तर गार्डियन नेममध्ये तिथे ते नाव येणार आहे. त्यानंतर नेम ऑफ द स्टुडंट ॲज पर आधार कार्डवर जसं नाव आहे त्या विद्यार्थ्याचं तेच नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. तर ते नाव अगदी आपल्याला काळजीपूर्वक टाकायचं आहे. जसं त्या आधार कार्डवर असणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे टाकावं लागणार आहे. तर ते मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो बाजूला आपल्याला ॲडमिशन डेट जे आहे ती इथे टाकून घ्यायची आहे. तर ते मी इथे टाकून घेतो. आम्ही याला 1 मेलाच याचं ॲडमिशन केलेलं होतं. तर बघा इथे मी 1 मे जे आहे ते सिलेक्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो आपल्याला इथे. त्याच्या पालकाचा वडिलाचा वगैरे असं अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि तो विद्यार्थी CWSN आहे का म्हणजे अपंग वगैरे आहे का यस आर नो तिथे सिलेक्ट करायचा आहे. तर नो आहे. तर एवढी माहिती आहे मित्रांनो आपल्याला इथे भरायची आहे. बघा मी आता त्या विद्यार्थ्याचा जो मोबाईल क्रमांक असणार आहे तो सुद्धा इथे टाकून घेणार आहे. तर मित्रांनो बघा आता इथे संपूर्ण माहिती आपण भरून घेतलेली आहे त्या विद्यार्थ्याची अशा पद्धतीने. आणि आता खाली सेव्हचं जे बटन असणार आहे मित्रांनो त्यावर आपण सिम्पली क्लिक करणार. इथे पालकाचा मोबाईल म्हणजे त्याच्या वडिलाचा मोबाईल क्रमांक टाकून घेतलेला आहे. अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर टाकायचा आहे नसेल तरी तिथे नाही टाकला तरी चालणार आहे. तर बघा आता सेव्हवर आपण क्लिक करणार मित्रांनो. सेव्हवर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा एक इंटरफेस येणार आहे. एक कन्फर्मेशन असणार आहे मित्रांनो मुख्याध्यापकाच्या नावाचं. तर इथे आपल्याला आय ॲग्री जे असणार आहे खाली यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा कन्फर्म द फॉलोइंग डिटेल्स आर करेक्ट म्हणजे इथे एक कन्फर्मेशन येणार आहे. अशा पद्धतीची जी डिटेल आपण भरलेली आहे ती बरोबर आहे का एकदा आपल्याला चेक करायचं आहे. तर क्लास 1 बरोबर आहे. पहिल्या वर्गाचं ॲडमिशन आहे. त्यानंतर त्याचं नाव वगैरे फादर नेम मदर नेम आणि त्याची डेट ऑफ बर्थ जे आहे ते बरोबर आहे असं आपल्याला तिथे टिक करून घ्यायचं आहे. हे स्टेप खूप महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो. आणि खाली बघा इथे कन्फर्मचं एक बटन असणार आहे. यावर आपल्याला आता क्लिक करावं लागणार आहे. तर बघा कन्फर्मवर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस इथे आलेला आहे. आता तो जो विद्यार्थी आहे मित्रांनो तो तिथे ॲड झालेला आहे. तर बघा आता इथे ॲड न्यू स्टुडंट म्हणून आलेला आहे. इथून आपण दुसऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा ॲड करू शकतो. आणि त्यानंतर फिल प्रोफाईल जनरल प्रोफाईल. तर मित्रांनो आता त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती जी 3 प्रोफाईलमध्ये असते ती आपल्याला तिथे अपडेट करावी लागणार आहे. ती सर्व विद्यार्थ्यांची आपल्याला करायची आहे. जे आपण प्रमोशन केलेले आहे त्यांचीसुद्धा करावी लागणार आहे 3 प्रोफाईलमध्ये. आणि या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचीसुद्धा करावी लागणार आहे. तर ते आपण नंतर करणार. सध्या आपला हा जो विद्यार्थी आहे मित्रांनो हा ॲड झालेला आहे. आता आपण इथून बॅक येणार गो टू न्यू एंट्री लिस्ट म्हणून. तर यावर आता मी क्लिक करतो आणि इथे बघा आता हा जो विद्यार्थी आहे मित्रांनो इथे ॲड झालेला आहे. तर बघा इथे इथे संपूर्ण डिटेल मित्रांनो आपल्याला दिसणार आहे. क्लास पेन नंबर जनरेट व्हायचा आहे. न्यू स्टुडंट म्हणून आलेला आहे. त्याचं नाव दिसणार आहे. जेंडर दिसणार आहे कोणत्या
त्याची जन्मतारीख जी आहे ते दिसणार आहे आणि एंट्री स्टेटस नॉट स्टार्टेड म्हणून दिसणार आहे. म्हणजे या ज्या प्रोफाईल आहे ती नाही, या आपल्याला अपडेट करावं लागणार आहे. तर ते आपण नंतर करणार, कारण मित्रांनो आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याची तिथे प्रोफाईल जी आहे ती अपडेट करावी लागणार आहे संपूर्ण इयत्तेतील. कारण आपण आता प्रमोशन केलेलं आहे, तर संपूर्ण विद्यार्थ्यांची ते प्रोफाईल जी आहे ते अपडेट करावी लागणार आहे आणि त्याची सुविधा जी आहे ती सुरू व्हायची आहे. तर त्यामुळे मित्रांनो सध्या आपल्याला फक्त न्यू एंट्री करून ठेवायची आहे. तर इयत्ता पहिलीमध्ये मित्रांनो UDAIS प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर आपल्याला अगदी सहजपणे मोबाईलवरून विद्यार्थ्यांची जी न्यू एंट्री आहे कशा पद्धतीने करायची आहे याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे आपण. अगदी सहजपणे आपल्याला त्या विद्यार्थ्याची न्यू एंट्री करता येणार आहे मोबाईलवरून. अगदी सहजपणे 2 ते 5 मिनिटामध्ये आपलं ते काम होणार आहे. त्यासाठी मित्रांनो त्या विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला, त्याचा आधार कार्ड आणि आपल्याला त्याच्या वडिलाचा पालकाचा मोबाईल क्रमांक लागणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे आणि महत्त्वाची माहिती असणार आहे, कारण शैक्षणिक सत्र 2026-27 हे सुरू झालेलं आहे आणि आपल्याला आता एक कामं जे आहे ते करायचे आहे विद्यार्थ्याच्या संदर्भात त्या पोर्टलवर. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण इथे बघितलेली आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची जी एंट्री आहे ती करता येणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण संपूर्ण जे विद्यार्थी असणार आहे त्यांना आपल्याला जे अपडेट करायचं आहे 3 प्रोफाईलमध्ये, म्हणजे या ज्या 3 प्रोफाईल असणार आहे GP, EP आणि FP, या तीनही प्रोफाईल प्रत्येक विद्यार्थ्याचे अपडेट करायच्या आहे. त्यासुद्धा मोबाईलवरून अगदी सहजपणे कशा करायच्या याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.